नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया SRF लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, SRF लिमिटेड शेअर जंप ॲज कंपनी कंप्लीट्स कमिशनिंग ऑफ दहेज ॲग्रोकेमिकल फॅसिलिटी. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, SRF लिमिटेडने गुजरात दहेज येथे आपला न्यू ॲग्रोकेमिकल इंटरमिडिएट मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी सक्सेसफुली कमिशनिंग आणि कॅपिटलाइज केला. आणि मित्रांनो, या प्रोजेक्टला कंप्लीट करण्याचा टोटल कॉस्ट आहे 239 कोटी रुपये. आणि मित्रांनो, यामुळे SRF लिमिटेडची स्पेशलिटी केमिकल्स सेगमेंटमध्ये पोझिशन मजबूत झाली आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला SRF लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया सिएंट लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ग्लोबल सेमीकंडक्टर इंडस्ट्रीज इज एक्सपेक्टेड टू ग्रो फ्रॉम $600 billion to $2 trillion बाय 2032. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, सिएंट लिमिटेडच्या एक्झिक्युटिव्ह व्हाईस चेअरमॅन आणि MD कृष्णा यांनी असे म्हटले आहे की अपेक्षा आहे येणाऱ्या 7 वर्षामध्ये ग्लोबल सेमीकंडक्टर इंडस्ट्रीज $600 बिलियन ने $2 ट्रिलियन पर्यंत ग्रो होऊ शकते. आणि मित्रांनो, याच ग्रोईंग इंडस्ट्रीजचा बेनिफिट घेण्यासाठी सिएंट लिमिटेडने आपली फुल्ली ओन सेमीकंडक्टर सबसिडरी लॉन्च केली आहे, जिचे नाव आहे सिएंट सेमीकंडक्टर्स. चला आता बोलूया मुठूत फायनान्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मुठूत फायनान्स लिमिटेड शेअर फॉल इन 2 डे रूट ऑन RBI टाईट गोल्ड लोन रूल. तर मित्रांनो, RBI कडून अपडेट आला की RBI गोल्ड लोनसाठी नवीन गाईडलाईन आणणार आहे. आणि मित्रांनो, या गाईडलाईननुसार गोल्ड लोनचे रूल NBFC कंपनी आणि बँकेसाठी सेम राहणार आहे. आणि मित्रांनो, याचा बेनिफिट कस्टमर्सला होणार आहे. आणि मित्रांनो, गोल्ड लोनचे रूल RBI अजून टाईट करणार आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे मुठूत फायनान्स लिमिटेडचा शेअर खाली येत आहे. आणि मित्रांनो, तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की मुठूत फायनान्स लिमिटेडसोबत मनप्पुरम फायनान्स आणि IIFL फायनान्ससुद्धा गोल्ड लोन बिझनेसमध्ये काम करते, परंतु मनप्पुरम फायनान्स लिमिटेड आणि IIFL फायनान्स लिमिटेड मुथूट फायनान्स लिमिटेडच्या कंपॅरिझनमध्ये एवढी पडलेली नाही. कारण मित्रांनो, मुठूत फायनान्स लिमिटेडचा 98% बिझनेस गोल्ड लोन बिझनेसमध्ये आहे. तसेच मनप्पुरम फायनान्स लिमिटेडचा 50% बिझनेस गोल्ड लोन बिझनेसमध्ये आहे. तसेच IIFL फायनान्स लिमिटेडचा फक्त 21% बिझनेस गोल्ड लोन बिझनेसमध्ये आहे. म्हणून मित्रांनो, मनप्पुरम फायनान्स लिमिटेड आणि IIFL फायनान्स लिमिटेडच्या कंपॅरिझनमध्ये मुठूत फायनान्स लिमिटेडचा शेअर जास्त खाली आला आहे. चला आता बोलूया PSU कंपनी NBCC इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NBCC इंडिया लिमिटेड शेअर जंप आफ्टर कंपनी सेल्स 1185 रेसिडेन्शियल युनिट्स वर्थ ₹1,504.69 करोड इन ग्रेटर नोएडा. तर मित्रांनो, PSU कंपनी NBCC इंडिया लिमिटेडने ग्रेटर नोएडामध्ये 1185 रेसिडेन्शियल
युनिट्स 1504.69 कोटी रुपयांमध्ये सेल केले आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला NBCC इंडिया लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया रेल्वे कंपनी RVNL बद्दल, म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, RVNL शेअर राईज आफ्टर PSU इज लोएस्ट बिडर फॉर ₹144 करोड साऊथ रेल्वे प्रोजेक्ट. तर मित्रांनो, RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडला साऊथर्न रेल्वे प्रोजेक्ट मिळाला आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 144 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या प्रोजेक्टचा उद्देश आहे इलेक्ट्रिक ट्रॅक्शन सिस्टीम एनहान्स करण्यासाठी. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी एंटरप्राइजेज लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी एंटरप्राइजेज लिमिटेड टू लॉन्च वर्ल्ड लार्जेस्ट कॉपर स्मेल्टर इन 4 वीक्स. तर मित्रांनो, अडानी ग्रुपची दिग्गज कंपनी अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड 4 वीक्समध्ये, म्हणजे 1 महिन्याच्या आत, इंडियाची नाही तर जगातील लार्जेस्ट कॉपर स्मेल्टर लॉन्च करणार आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.